नमस्कार. वरात टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जीसीसी टीबीसी ची मराठी 40 WPM ची परीक्षा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिझनेस लेटरचे अधिकृत फॉर्मॅटिंग आणि गुणदान पद्धत. 40 WPM च्या पत्रात मेल मर्ज कसा करायचा आणि पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. हेडर विभाग. हेडिंग सेक्शन 1 गुण. पत्राची सुरुवात करताना कंपनीचे नाव उदा. महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी हे नेहमी सेंटरमध्ये असावे. त्याचा फॉन्ट साईज 24 ठेवा आणि ते बोल्ड करा. त्याखाली कंपनीचा पत्ता आणि संपर्क माहिती सुद्धा सेंटरमध्येच लिहा. लक्षात ठेवा, कंपनीच्या नावाखाली एक कोरी ओळ आणि माहिती पूर्ण झाल्यावर 2 कोऱ्या ओळी सोडून बॉटम बॉर्डर देणे अनिवार्य आहे. 2. दिनांक, रेफरन्स आणि डेट 1/2 गुण. बॉर्डरच्या खाली डाव्या बाजूला संदर्भ क्रमांक लिहा. दिनांक उजव्या बाजूला नेण्यासाठी स्पेसबारचा वापर न करता कीबोर्डवरील टॅब की 4 वेळा दाबा. यामुळे दिनांक अचूक उजव्या बाजूला येतो. 3. पत्ता. इनसाइड ॲड्रेस 2 गुण. हा 40 WPM परीक्षेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. येथे प्रतीचा पत्ता स्वतः टाईप करायचा नाही. त्याऐवजी मेल मर्ज वापरणे बंधनकारक आहे. मेलिंग टॅबमध्ये जाऊन इन्सर्ट मर्ज फील्डद्वारे नाव आणि पत्ता समाविष्ट करा. हा सर्व मजकूर ब्लॉक स्टाईलमध्ये म्हणजेच डाव्या बाजूला चिकटून असावा. 4. संदर्भ. सब्जेक्ट आणि रेफरन्स 1/2 गुण. यानंतर विषय लिहा. विषय नेहमी बोल्ड आणि अंडरलाईन केलेला असावा. त्याच्या खाली संदर्भ देऊन प्रश्नात दिलेल्या मागील पत्राचा किंवा जाहिरातीचा उल्लेख करावा. 5. मुख्य भाग सॅल्युटेशन आणि बॉडी 2.5 गुण. पत्राची सुरुवात महोदय या शब्दाने करून पुढे स्वल्पविराम द्या. पत्राचे सर्व परिच्छेद ब्लॉक स्टाईलमध्ये असावेत. म्हणजेच परिच्छेदाची सुरुवात करताना डाव्या बाजूला जागा सोडू नका. संपूर्ण मजकूर सिलेक्ट करून जस्टिफाय अलाइनमेंट द्या आणि 2 परिच्छेदांच्या मध्ये एक कोरी ओळ सोडा. पत्राचा शेवट आणि सोबत क्लोजिंग 1 गुण. पत्राचा नम्र शेवट करताना आपला विश्वासू हे शब्द उजव्या बाजूला 3.5 इंच इंडेंटवर लिहावेत. तसेच पत्राच्या अगदी शेवटी डाव्या बाजूला सोबत दरपत्रक असे लिहावे. या दोन्ही विभागांना प्रत्येकी अर्धा गुण असतो. सेव्ह कुठे झालं ते? स्टॉप केला.